नमस्कार मित्रांनो, वन आर्ट बाय प्रतीकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ॲज अ हेअर ड्रेसर मला कलर करायला फार आवडतं आणि प्लस बाकीच्या हेअर ड्रेसरला पण फार आवडतं. पण कधी पण जेव्हा पण हेअर कलरसाठी येतात लोक, प्री लाईटनिंग यूज करण्यासाठी नको म्हणतात. कारण की प्री लाईटनिंगमुळं भरपूर जणांना असं वाटतं की एक तर टोन ऑन टोन रिझल्ट भेटत नाही, पॅची इफेक्ट येतो, ड्रायनेस येण्याची शक्यता असते. प्लस त्याचा कंट्रोल त्यांच्या हातात नसतो, कारण की त्याचा टायमिंग रेशो आपल्याला समजत नाही. तर ह्याच्यावरती मी एक हॅक शोधून काढलेला आहे. तो व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर ह्या सर्व्हिससाठी जे काय आपल्याला सामग्री लागणार आहे ते आहे स्टुडिओ ब्लॉन 8, स्टुडिओ ब्लॉन 30 आणि मेन इन्ग्रेडियंट आहे हा टिश्यू पेपर. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की हा टिश्यू पेपर कसा वर्क करतो ह्याच्यावरती. चला, त्याला फॉईल लावायचं. फॉईलच्या वरती लावायचं आपल्याला टिश्यू पेपर. तुम्ही पाहू शकता जवळ घेऊन. आणि मग क्लायंटचे हेअर पेपरवरतीच आपण ग्लाइड करतोय. तुम्ही पाहू शकता हे जे प्री लाईटनर आहे ते मी लावतोय. तुम्ही याच पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लायंटच्या हेअरवरती लावू शकता. हे लावून झालेलं आहे. लावून झाल्यानंतर आपण हे त्याला फोल्ड करून ठेवणार आहोत. खूप जणांना हा प्रश्न पडला असणार की मी टिश्यू पेपर का यूज केला. तर टिश्यू पेपर यूज करण्याचं मेन कारण आहे की ते ब्रीदेबल आहे. ब्रीदेबल असल्यामुळे जेव्हा त्याच्यावरती प्रोडक्ट लावतो तर त्याच्यामधनं एअर सप्लाय पास होतो, त्याच्यामुळे त्याची प्रोसेस स्लो होऊन जाते. सेकंड पार्ट हा की जेव्हा पण तुम्ही टिश्यू पेपर यूज करता ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून ठेवतं. मॉइश्चर ॲब्झॉर्ब केल्यामुळं जेव्हा तुम्ही प्री लाईटनर त्याच्यावरती यूज करता तर प्री लाईटनर त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं, ॲज वेल ॲज ते इव्हनली डिस्ट्रीब्यूट व्हायला मदत होते. थर्ड पार्ट म्हणजे जेव्हा तुम्ही टिश्यू पेपर यूज करता, टिश्यू पेपर हेअर आणि फॉईलच्यामध्ये एक थिन लेअर क्रिएट होते. त्याच्यामुळे जेव्हा पण हीट डिरेक्टली हेअरला लागत नाही, ती टिश्यू पेपरमधनं पास होते. त्यामुळे तुम्ही टिश्यू पेपर यूज केलं तर ते खूप इफेक्टिव्ह राहतं. मित्रांनो, आता आपण ओपन करून चेक करणार आहे की रिझल्ट कसा आलाय. आपण आता वॉश करून पण बघूया. आणि वॉश नंतर असा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. तुम्ही चेक करू शकता की ते इव्हन टोन भेटला आहे आणि शाईन अँड सॉफ्टनेस मेंटेन्ड आहे. तुम्ही असं यूज करू शकता आणि असं ट्राय करू शकता, ज्याच्याने हेअर सॉफ्ट राहतील, फ्रीज फ्री राहतील, ॲज वेल एज मॅनेजेबिलिटी वाढेल. थँक्यू.